राम राम मंडळी. तर आता आपण बघू शकतो की आम्ही ते एक छोटंसं पोल्ट्री फार्म, गावरान प्युअर गावरान कोंबडी पालन इथे आपण फार्म इथे तयार केलेलं आहे विदाऊट एनी एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट. आपण घरीच कोंबडे अंड्यावर कोंबडी बसवून त्याच्यातून पिल्लं काढून आपण हे फार्म बनवलं आहे. खूप छान आहे, छोटंसं आहे. 50 ते 52 पिल्लं छोटे आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त पण मोठे आहेत. पण ते आपण इथे हे कंपाऊंडमध्ये तुम्ही बघू शकता, आवाज ऐकला असेल. असे छोटंसं प्युअर गावरान पोल्ट्री फार्म आहे. तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नवीन असेल चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघू शकता तुम्ही, इथे आम्ही पोल्ट्री फार्म, गावठी पोल्ट्री फार्म बनवलं आहे कमी खर्चामध्ये. तुम्ही बाजूला बघू शकता. इथे आता आम्ही त्यांना खाण्यासाठी कमी खर्चामध्ये ह्या गोष्टी बनवल्यात आम्ही. आणि हे जे आम्ही बनवलं आहे ते आजीचं आणि मम्मीचे जे साडे आहे किंवा जे लुगडं असतं त्याचं कंपाऊंड बनवलं आहे. ते जास्त मोठं केलं आहे याच्यासाठी, कारण जो आपला पक्षी आहे, जो हा पक्षी आहे त्याला म्हणजे पाहिजे तेवढं फिरता येईल इकडून तिकडून. तर त्याच्यासाठी आम्ही हे साडीचं कंपाऊंड केलं आहे. तुम्ही बघू शकता कमी खर्चामध्ये. आणि जे पण हे सगळे जे पिल्लं आहेत छोटे मोठे, ते सगळे अंड्यांवर बसून ते काढलेले आहेत. म्हणजे 2-3 कोंबड्या बसवल्या आणि त्याचे अंडे, त्याची ही पिल्लं एकत्र मोठी केली. 10 बघू शकता. जे आपल्याकडे जे कांदे खराब झालेले असतात किंवा भाजीपाला वगैरे जो खराब होतो आपल्या घरामध्ये, जर हेच ते फेकून देण्यापेक्षा आपण त्यांना बारीक करून आपण त्यांना हे कोंबड्यांना टाकू शकतो. तो 5 ते 10 दिवस ठेवायचा. त्याच्यानंतर सगळे मिक्स करून पिल्लं एका पिंजऱ्यात मोठे करायचे थोडे, जोपर्यंत त्यांना खाता येत नाही. तुम्ही बघू शकता ही साईज, ते तर नवीन आहेत. बाकी तिथे तुम्ही बघू शकता तसे होतपर्यंत आपण पिंजऱ्यात ठेवायचे, नंतर ते बाहेर काढायचे. अशा प्रकारे आपण तिकडे पण बघू शकता तुम्ही. ते जे खाऊन झाल्यावर तिकडे जाऊन बसतात, म्हणजे त्याला पाहिजे तो तिकडे जातो. आता इथे चाललं आहे त्यांचं ब्रेकफास्ट चाललं आहे. हे असं आपण मध्ये मध्ये त्यांना पाणी ठेवूया. हे खाऊन झालं की ते पाणी पितील. हे आहेत जे तुम्हाला इथे दिसत आहेत ते सगळे मिळून 50 ते 52 पिल्लं आहेत. काही मोठे आहेत आणि काही इकडे बसलेत. यांचं खाऊन झालं. हे आतमधले आहेत, हे फक्त आतमधले आहेत. हे बाहेर पण जे बाहेरचे आहेत, ज्यांना सवय झाली आहे, त्यांना आम्ही बाहेर सोडलेले कंपाऊंडच्या बाहेर. ते इथेच आजूबाजूला भाजीपाला वगैरे खात बसतात. ते आता नाही आहेत, बाहेर कुठेतरी गेले. त्या साईडला पूर्ण एक घराच्या पूर्ण साईडला इकडे फिरत राहतात ते. तेव्हा मी तुम्हाला दाखवत होते, ते बघू शकता. काय इकडे तिकडे आहेत ना, इकडे बघू शकता. तिथे बदक वगैरे बघू शकता. सगळे आवाज ऐकला असेल. ते सगळे तिकडनं फिरत राहतात. ते त्यांचं खातात. रात्री अंधार पडला की इथे येऊन आतमध्ये शिरतात. अंडे घ्यायला चालले. आता चेतननी एक अशी जागा बघितली जिथं हे बाहेरच्या कोंबड्या ते सगळे तिथे अंडे घालतात. चेतन आपल्याला घेऊन चाललं. बघूया कुठे. मध्ये चल ना, दाखव. जा ना आतमध्ये, एकाची मासे जा. ते बघू शकता. हे ते कुठे घातले का. अरे
शकता. ते किती दिवसाला किती घालतात ते दिवसाला? हे आजचे आहेत का? बघू शकता तुम्ही, दिवसाला 6 अंडे घालतात. 6 कोंबड्या. त्यांना बाहेरची सवय लागली. 1 2 3 4 5 6 आहेत रे. घे ना काढून, काढून घे. कसला ते बघू शकतो. हे सगळं केळी आहेत. केळी लागतात पण तिथे केळी लागलेली आहे वरती, तिथे बघू शकता. तर आता चेतन काढायला गेले अंडे, कारण दिवसाला 6 कोंबड्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, बाहेर पण तेवढेच कोंबडे आहेत. दाखव चेतन, प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आहेत. वाव, किती भारी दिसतात रे. हा, कितीला जातात चेतन हे अंडे? तरी अंदाजे सांग ना. 12 रुपयाला एक. मी तिकडच्या घेऊन आलो कोंबड्या. आता मी कॅरेट घेऊन चाललोय अंडे ठेवायला. कॅरेट होते खाली पडलेले, तर ते मी घेऊन चाललोय. बघू शकता बदकं पण आहेत मध्येच. इथे ही टर्की आहे. ही टर्की आहे. तिथे एक आहे, मेल फिमेल आहे. बघूया आतमध्ये जातात का ते. टर्की नाही जर ते बघू शकता. फायनली बाकीचे तर इकडे आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे आहेत खाली. आणि ही टर्की वगैरे आली आहे. कुठे ठेवले? आणि अंडे, हे 2 दिवसाचे अंडे आहेत.